अजितदादांचं मार्जिन किती आहे? नम्रपणे सांगायचं तर बहुतेक महाराष्ट्रामध्ये हायेस्ट मार्जिन आहे असं माझं मत आहे आणि ते नम्रपणे लोकांनी दाखवलेलं प्रेम मी स्वीकारतो. तर एक प्रश्न सकाळपासून मला विचारतात त्याचं सुमोटो मी येऊन उत्तर देतो की तुम्ही सगळेजण विचारतात आहात की उद्धवजी आले तर तुम्ही काय करणार. तर गेल्या 5 वर्षामध्ये एकही दिवस उद्धवजींनी आणि संजय राऊतांनी आम्हाला शिव्या देण्याचा आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाला जे आमचे आईवडील आहेत, आई वडिलांसमान आहेत, आईवडिलांपेक्षा जास्त आहेत, त्या मोदीजींना आणि अमितभाईंना शिव्या देण्याचा एकही दिवस घालवला नाही. त्या विसरून त्यांचं स्वागत करण्या इतकं आमचं मन मोठं नाही. ते मन मोठं आहे आमच्या शीर्ष नेतृत्वाचं. त्यामुळे शीर्ष नेतृत्वाने जर ठरवलं की ते काही बोलत लांबचा विचार केला तर आपण त्यांना घेतलं पाहिजे. ते निर्णय करतील आणि ते आम्हाला सांगतील. आम्हाला विचारलं काय करू तर मी फार सोप्या मराठीत बोलतो. इंग्रजांनी जाताना 3 गोष्टी दिल्या. एक दिला चहा, अर्धा कप चहा घेऊया का रे, अर्धा जेवी रे बाबा, पण अर्धा कप चहा. मग थँक्यू, काला किती मोठं काम केलं, थँक्यू म्हटलं की झालं. अरे थँक्यू काय म्हटलं, पेढे देते ना. आणि लाथ मारायची सॉरी म्हणायचं, लाथ मारायची सॉरी म्हणायचं. ही जी इंग्रजांनी जाताना देणगी दिली ती जर कोणी म्हणजे समजा आमच्यातून जे गेले ते उद्या जर सॉरी म्हणणार असेल आणि मी निर्णय करण्याचं म्हणजे नो हम दोनों मित्र आहे अंदर नाही आने का, आओ जाओ घर तुम्हाला आहे क्या. पण निर्णय करणार मी नाही आहे, निर्णय करणारे देवेंद्रजी आहेत, त्याने निर्णय करावा. तसं 5 वर्षामध्ये एक दिवस सोडला नाही तुम्ही. अरे मोदीजींची तपश्चर्या काय, अमितभाईंची तपश्चर्या काय, जगतजींची तपश्चर्या काय, काय बोलता तुम्ही, काय अर्थ निघतो. आणि आता जर ते म्हणाले की नाही आता आमची दुर्दशा झाली, आम्हाला पश्चाताप झाला, आम्हाला परत घ्या, तर आमच्या शीर्ष नेतृत्वालाही नम्रपणे आम्ही म्हणू की तुमचं आम्ही काही ऐकतो, पण जर आपला नोट ऑफ डिसेंट किंवा आम्ही निषेध नोंदवतो, निर्णय तुम्ही करा, आम्ही इम्प्लिमेंट करू, पण आम्हाला निर्णय मान्य नाही. राज्याच्या निकालामध्ये 2019ला उद्धवजींनी जो विश्वासघात केला, जनादेशाचा अनादर केला, त्याचा राग लोकांनी बरोबर डोक्यात ठेवला. ही खूप मॅच्युअर्ड डेमोक्रेसी आहे. त्यांनी सगळं उठतं ह्या निवडणुकीमध्ये काढलं. पण म्हणाल मग लोकसभेला काय झालं, तर लोकसभेला त्यांना संभ्रमित केलं गेलं. त्या संभ्रमातून ते बाहेर पडले आणि आणखीन रागवले. आम्हाला सांगता BJP संविधान बदलणार, मोदीजींनी संविधान दिन साजरा केला, तुम्ही केला काय, असं संभ्रमातून बाहेर पडत आणखीन रागावला. मला तुम्हाला दाखवतो. अरे काय जागा का काय, मग मी मध्ये मध्ये चिमटं करतो की काय झोपलो की काय. 144 कोटी 130 मिळतील. मग सहयोगी पक्षांबरोबर गेलेलं, अपक्षांबरोबर गेलेलं 144, 165, 200, बहुतेक 227वर गेली आहे गाडी. आता मला संसदीय कामकाज मंत्री मी आज आहे, उद्या काय माहीत नाही. मला चिंता आहे की सभागृहात समोर वोटिंगला माणसं राहणार की नाही, सारखं पासच होणार आहे. इतकी वाईट स्थिती ही लोकांनी विरोधकांनी केली. जरांगे पाटलांच्या बाबतीत असं आहे की त्यांचंही असंच झालं. लोकांनी किती काळ त्यांचं त्याला असत्य ऐकावं. लोकांना मी प्रश्न विचारत झाला. माझा एक ते हुईज दंगेकरचं त्यावेळेला हुईज दंगेकर म्हणणाऱ्याच्या आता ते हुईज चंद्रकांत पाटील त्यांना कळेल, पण तो आता विषय नाही आहे. पण मी सारखा प्रश्न गेले महिन्यावर, आमचं मराठा समाजातल्या नागरिकांना चुकलं काय, आम्ही रिझर्वेशन दिलं हे चुकलं, मग उद्धवजीने घालवलं ते बरोबर आहेत, एकनाथ शिंदेने पुन्हा दिलं हे चुकलं, आम्ही सवलत दिलं, आमचं काय चुकलं. मिसगाईड केलं जरांगेने. ते मिसगाईड करणं जे आहे, मिसगाईड करण्याचा शब्द मी वापरणार नाही, परंतु मिसगाईड लोक झाले असं म्हणेल. ते मिसगाईड झालेले लोकसभेनंतर आम्ही आमच्याकडे एक बरं आहे की कोणी दिसत नाही. राजेंद्र कोंढरे नावाच्या एका तरुणाने ज्या स्लाईड्स बनवल्या ते बघाल तर चकित व्हाल. त्या अक्षरशः करोडोच्या संख्येने आम्ही सोशल मीडियात टाकल्या आणि लोकांना प्रश्न विचारला की आणखीन काय करू बाबा ते सांग, आणखीन काय करू ते सांग. अहंकाराची भाषा आवडत नाही महाराष्ट्राला, त्यांनी अहंकाराची भाषा केली जातीच्या आधारावर. विजयाचं सूत्र असं आहे की लोकसभेमध्ये झालेल्या चुका लक्षात घेऊन त्यातलं करेक्शन. क्रमांक 1, संभ्रम निर्माण केला तो दूर करण्या, म्हणजे अल्पसंख्याकांचा संभ्रमसुद्धा आम्ही दूर केला. अल्पसंख्याकांच्या मनामध्ये काय संभ्रम निर्माण केला की तुम्हाला पाकिस्तानात पाठवणार. आम्ही त्यांच्यामध्ये हे निर्माण करू शकलो की काँग्रेसने आम्हाला दिलं काय, स्टोर रिपेरिंग, छत्री रिपेरिंग, दुसऱ्याची रिक्षा चालवणं, भाजी विकणं, फळं विकणं, हे दिलं का आम्हाला. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की जेवढं कन्सॉलिडेशन हे लोकसभेमध्ये अल्पसंख्याक झालं ते आता झालं नाही. मराठा आरक्षणाच्या विषयात मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप कॅम्पेन केलं, काय आमचं चुकलं सांगा, काय आणखीन देऊ सांगा. तसंच संविधानाच्या विषयामध्ये
राहुल गांधींनी विदेशात जाऊन मी सत्तेत आलं तर रिझर्वेशन घालवेन हे म्हणणं हे आम्ही त्यांच्या इतकं अंगावर शेकवलं की संविधान बदलणारा हा विषयच संपला.